आपल्या आजूबाजूला शाळांची कमी आहे, परंतु त्यातल्या किती शाळा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करतात? किती शाळा 21व्या शतकातली पिढी घडवतात? याचं उत्तर सांगण्याची आवश्यकता आहे। आजूबाजूच्या शाळा पाहिल्या की हे उत्तर आपल्याला मिळतं, परंतु विद्यार्थ्यांच्या मन, मंद आणि बुद्धीचा विकास साधण्याचं ध्येय ठेवून राष्ट्र निर्माणाच्या उद्देशाने प्रेरित माजी आमदार दीपक पाटील यांच्या लोकसेवा प्रतिष्ठान संचलित शैक्षणिक संस्था काम करत असल्याची प्रचिती त्यांच्या शाळा पाहिल्या। गेल्या 25 वर्षाहून अधिक काळ लोकसेवा प्रतिष्ठान शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहे। पुण्याजवळील फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा, लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूल, लोकसेवा कॉलेज ऑफ फार्मसी आणि पाषाण येथील लोकसेवा ई स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या माध्यमातून लोकसेवा प्रतिष्ठान शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात कार्यरत आहे। अभ्यासक्रमात मुलं अव्वल राहावी, परंतु त्यासोबतच क्रीडा, व्यक्तिमत्व विकास, चित्रकला व इतर कौशल्यांचाही विकास व्हावा, म्हणजे विद्यार्थ्यांचं मन, मनगट आणि बुद्धी यांचा विकास व्हावा, यासाठी लोकसेवा प्रतिष्ठान शाळा कटिबद्ध असल्याचे माजी आमदार लोकसेवा प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून गेल्या 25 वर्षापासून अविरतपणे काम चालू आहे। संस्थेच्या वतीनं पुण्याजवळील फुलगाव नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिक शाळा, लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूल आणि लोकसेवा कॉलेज ऑफ फार्मसी या 3 शाखा चालू असून येत्या शैक्षणिक वर्षापासून लोकसेवा वरिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी सुरू होत आहे। पुण्यातील पाषाण परिसरामध्ये लोकसेवा ई स्कूल नावाची CBSE माध्यमाची शाळा असून संस्थेच्या एकूण विद्यार्थी संख्या 4 ते 5 हजार आहे। विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर विद्यार्थी मानसिक आणि शारीरिक दृष्टीनं सक्षम व्हावे यासाठी संस्थेच्या वतीनं विविध उपक्रम राबवले जातात। लष्करी अधिकारी पदासाठी पात्रता असणारी NDA सारखी एक्झामिनेशन असेल, त्याचप्रमाणे नीट आणि IIT CET सारख्या प्रवेश परीक्षा असतील, यासाठी संस्थेच्या वतीनं विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातात। त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी विविध स्पर्धा परीक्षांना बसवण्याचं प्रशिक्षण विद्यार्थ्यांना आपण देत असतो। विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी शाळांकडे असणारी क्रीडांगणे ही एक शाळेची प्रमुख ओळख बनलेली आहे। उत्कृष्ट दर्जेदार प्रशिक्षक आणि त्याचबरोबर सुविधांचा उपलब्धता ही शाळेची प्रमुख बाब असून 21 प्रकारच्या सांघिक आणि वैयक्तिक खेळांचं प्रशिक्षण आपण विद्यार्थ्यांना देत असतो। विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शाळेच्या माध्यमामधून स्वतंत्र व्यवस्था असून रांगोळी, चित्रकला, शिल्पकला, त्याचबरोबरीनं संगीत, नाट्य अभिनय आणि नृत्य यासाठी प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी न्यू एज्युकेशन पॉलिसीप्रमाणे आंतरशाखीय दृष्टिकोन विकसित होण्यासाठी आणि प्रॅक्टिकल ओरिएंटेड एज्युकेशन देण्यासाठी संस्था आधीपासूनच प्रयत्नरत आहे। पुण्याजवळील फुलगाव येथे निसर्गरम्य परिसरात नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळा आहे। ही निवासी शाळा आहे। मुलांमध्ये शिस्त यावी आणि त्यांच्या संपूर्ण आयुष्याला
त्यामुळं कलाटणी मिळावी असं शिक्षण इथं दिलं जातं. गेली 25 वर्ष सिल्वर ज्युबिली इयर आमचं आता हे चालू आहे. तर ह्या शाळेचं वैशिष्ट्य असं मी स्वतः म्हणतो की अ स्कूल विथ डिफरन्स. म्हणजे नक्की काय? तर आजकालची जी भरकटलेली पिढी आहे, मोबाईल ॲडिक्टेड आहे. त्या मुलांना आम्ही एक मोबाईल ॲडिक्टेड चाइल्ड टू अ डिसिप्लिन चाइल्ड असं आम्ही तयार करतो. ती प्रोसेस आणि इथून निघालेला मुलगा डेफिनेटली एक सेल्फ डिसिप्लिन्ड प्राऊड नेशन सिटिझन म्हणून बाहेर पडतो इथून. सकाळी 5:30ला मुलं उठतात. तिथून मुलं शारीरिक कसरतीसाठी जातात. तिथं मॉर्निंग पीटी करतात. त्याच्यानंतर मुलं येऊन फ्रेशन अप वगैरे होतात. नंतर मी अभ्यासाला बसवतो 1 तास. अभ्यास करतात. सेल्फ स्टडी असते ते सुपरवाइज बाय टीचर्स. त्याच्यानंतर रेग्युलर क्लासेस होतात आपले. नंतर एक लंच ब्रेक असतो 12:30 ते 1:30. 1:30 नंतर परत आपण 2:45 पर्यंत क्लासेस घेतो त्यांचे. क्लासेस झाल्यानंतर एक 3:45 पर्यंतचा ब्रेक असतो. 4:45ला हाय टी करतात मुलं. हाय टी केल्यानंतर मग खेळासाठी ग्राउंडवर जातात. तिथं तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत प्रत्येक खेळाचे. जसे की बॉक्सिंग आहे, परत तायक्वांदो आहे, बास्केटबॉल, हॉकी, फुटबॉल. आत्ता सध्या माझ्याकडे 12 प्रकारचे खेळ चालू आहेत. कबड्डी, खो-खो, हॉकी, कॅरम, चेस, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, आर्चरी, रायफल शूटिंग, हॉर्स राइडिंग. बताऊंगा आपको, ठीक है? दाहिने हाथ ऊपर और ऐसे करके फोल्ड करना है इसके बैलेंस और ऐसे. 2 वेळा माझी जी फुटबॉलची टीम आहे अंडर 12 आणि अंडर 14 स्टेट लेवल क्वालिफायर आहेत. ह्या वर्षीची अचिव्हमेंट 2 मुलं जी आपली ईश्वरपुरमची आहेत, लायपा आणि यायाम, ही दोन्ही मुलं आपली जम्मू काश्मीरला नॅशनल लेवल स्टेटमधून सिलेक्ट जाऊन नॅशनल लेवलच्या कॅम्पसाठी खेळलेली आहेत. मग त्यांचे चान्सेस आहेत नॅशनल आपल्या मॅच महाराष्ट्राच्या टीममध्ये खेळण्याची. आणि सकाळ स्कूल ऑलिम्पिक्सला आपली भरीव कामगिरी आहे. आपले ज्या पुण्यातल्या 10 टॉप स्कूल आहेत त्यात आपली 9व्या नंबरवर शाळा होती सकाळ स्कूल ऑलिम्पिक्समध्ये. एकूण 439 पदकं आहेत. सुवर्ण पदक, ब्रॉन्झ आणि सिल्वर मेडल्स. आमच्या शाळेने एकूण 439 पदकं कमावलीत 23-24 या वर्षात. सगळा एक्सपिरियन्स स्टाफ आहे. गेली 20 ते 22 वर्ष ह्याच संस्थेत काम करणारे तज्ज्ञ स्टाफ आहे. सगळा स्टाफ पोस्ट ग्रॅज्युएट विथ BEd क्वालिफाईड आहेत. आपापल्या विषयात तज्ज्ञ आहेत. आणि जे दुसऱ्या शाळांमध्ये नसतं की करवून घेणं, आम्ही इथं करवून घेतो मुलांकडून. म्हणजे मुलं इथून डॉमेट्रीत जरी गेली तरी डॉमेट्रीतले शिक्षक त्यांचा अभ्यास घेतात. ते पण रात्री 10:30 पर्यंत मुलांना बसून त्यांच्याकडून पाढेपाठ करून घेणं, लिहिणं, वाचणं. जे फारच वीक मुलं आहेत त्यांचं आम्ही 2 प्रोजेक्टमध्ये हे चालतं. एक ज्ञानज्योत प्रोजेक्ट आहे आणि एक रायझिंग स्टार आहे. रायझिंग स्टार म्हणजे मुलं ह्या आमच्या रुटीन व्यतिरिक्त 6 ते 8 तास अभ्यास करतात. आणि ज्ञानज्योत जो आहे तो मुलांना लिहायला यायला पाहिजे, वाचायला आलं पाहिजे, पाढेपाठ पाहिजेत, स्पेलिंग्स पाठ पाहिजेत. हा एक प्रोजेक्ट आहे. 8वी 9वी 10वी मध्येच आम्हाला कळतं की मुलांचा कल कोणीकडे आहे. मोस्टली माझ्याकडे डिफेन्ससाठी तयारीसाठीच मुलं आलेली असतात इथं. त्याच्या प्रकारे पालकांची मीटिंग बोलवून आम्ही एक डिसाईड करतो की मग 10वी नंतर एक इंजिनिअरिंगची म्हणजे JEEची बॅच सेपरेट करतो. मेडिकलला जाणारी एक बॅच सेपरेट करतो. आणि NDAची जाणारी एक बॅच सेपरेट करतो. त्याच्यासाठी आपण IITN आणि NITN स्टाफ, रेसिडेन्शियल स्टाफ हायर केलेला आहे. त्यांचंही शेड्यूल वेगळं आहे. त्यांचा आपण जास्त कोचिंगवर जास्त भर देतो. एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज त्यांना आपण नाहीत. सकाळी त्यांचं 7 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत रिगरसली त्यांचं कोचिंग आणि डाऊट सॉल्विंग, सेल्फ स्टडी, टेस्ट सिरीज, त्यांचे रिझल्ट डिस्प्ले करणं, पेरेंट्सना बोलवून त्यांना सांगणं. तर जो आहे तो सध्याचा जो रिझल्ट आहे
माझ्याकडं 14 मुलं नीट रिपीटरला होते. त्यातले 14च्या 14 मुलं अडॉप्ट झालेली आहेत. नीट क्लिअर केली त्यांनी आणि त्यामध्ये एक 8 मुलं गव्हर्नमेंट MBBSला लागलेला आहे जॉब. त्यातली राहिलेली 6 मुलं आहेत त्यांना BMSला मिळालेला आहे. NDA बद्दल बोललात तर माझ्या कारकिर्दीतला 2 मुली NDA क्लिअर रिटर्न एक्झाम केली आहे आणि ते SSBची तयारी करतायत. त्याच्यानंतर JEEचा जो रिझल्ट आहे त्याच्यामध्ये 2 मुलांनी ॲडव्हान्स क्लिअर केली. एक मुलगा IIT मध्ये आहे आता आणि एक मुलाने NITला ॲडमिशन घेतलेलं आहे. का तरीका वाले बताऊंगा आपको, ठीक है? दाहिने हाथ ऊपर और ऐसे करके फोल्ड करना है इसके पैर को, और ऐसे ला जर 25 वर्षाचा जर लेखाजोखा जर आपण बघितला तर 10+ आपले आर्मीमध्ये आत्ता आहेत. जे मुलं येतात आपल्याला भेटून जातात, जसं सुमित कुराडे आहे, अभिजित गोसावी आहे, हे गुळवे म्हणून आहेत. आत्ता लेटेस्ट यशवंत माने म्हणून एक आहे, तो येऊन भेटून गेला. परत वेदांत भोईर आहे, तो नेव्हीत आहे. म्हणजे जवळजवळ 10 ते 15 आपले ऑफिसर्स आहेत आता नेव्हीत, म्हणजे इंडियन आर्म फोर्सेसमध्ये. म्हणजे मुलगा उठण्यापासून तो झोपण्यापर्यंत एक डिसिप्लिन्ड शेड्यूल तयार केलेला आहे. मुलं लेट झाली तर त्यांना तशा पनिशमेंट्सही मिळतात आणि मुलं हळूहळू सगळी तयार झालेली आहेत. एक्झॅक्ट त्या क्लॉक 7 म्हणजे 7लाच मुलं प्रेपसाठी तयार असतात. 5:30ला तर मुलं ग्राउंडवर असतात. आणि प्राऊडली मी सांगेन की माझ्याकडे आत्ता 1000 मुलं आहेत, त्यातली सगळी मुलं सेल्फ डिसिप्लिन्ड आहेत. आणि होतं कसं, इथं मुलं टीमवर्कमध्ये काम करतात, त्यामुळे एकमेकांच्या भावना जपून एकमेकाला सांभाळून मुलं इथं शिकत असतात, शिक्षण घेत असतात. त्यामुळं बाहेर जर त्यांना आपण एक ॲडव्हर्स कोशंट म्हणतो, एक परिस्थिती जरी ॲडव्हर्स झाली तर कसं ॲडजस्ट करायचं, तर डेफिनेटली माझी मुलं तिथं स्ट्रॉंगली फेस करतात. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जावा, अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, कला, अभिनय, क्रीडा इत्यादी क्षेत्रामध्ये करिअर करता यावं, यासाठी उत्तम प्रशिक्षण देण्याचं कामही लोकसेवा स्कूल आणि लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये होतं. We are providing excellent education, so that means quality education to every students, and we are providing scholarship examination. We are preparing the children for Olympiad examination and entrance oriented coaching for the students of 11th and 12th, especially NEET and JEE examination. Lower classes, we are giving foundation courses to the students, especially science, maths and English. English language development also another important aspects of our school. And we are focusing on sports. We are providing all type of games like football, cricket, kho-kho, kabaddi. We are providing especially the defense area, martial arts like taekwondo, judo, and also we are providing kickboxing to the students. Latikati is very important as it is giving to the girls as well as boys. It's a very and one of the major defense mechanism for the students. And we are also focusing on the arts activities for the student, culture and activities, and we are giving the students especially drawing, painting as arts, and we are also giving the extracurricular activities like music, drama and dance practices, different types of dances to the students. So totally we are focusing on holistic development of the students. So holistic education and holistic development is our aim and motto of the school. भारत महासत्ता होणार म्हणून आपण सर्वजण म्हणतो, परंतु ही महासत्ता कुणाच्या भरोशावर होणार आहे याचा विसर आपल्याला पडतो.
पण माजी आमदार दीपक पायगुडे यांच्या लोकसेवा प्रतिष्ठान संचलित या शाळा आपण पाहिल्या, त्या शाळा याला अपवाद ठरतात. राष्ट्रनिर्माणाचं ध्येय उराशी बाळगून इथल्या प्रत्येक शाळेत प्रत्येक विद्यार्थी घडवला जातोय. या शाळा पाहिल्या की भारत महासत्ता होण्याचं स्वप्न पाहायला हरकत नाही असं निश्चित वाटतं. आपण या शाळांना नक्की भेट द्या, तिथल्या विद्यार्थ्यांचे उपक्रम समजून घ्या आणि तुमचं मत इथं सांगा.